अशी कमाईची कल्पना करा जी आपण झोपेत असतानाही सुरू राहते. मस्त आहे ना? यालाच म्हणतात पॅसिव्ह इन्कमची ताकद. आणि आज आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून हे नक्की कसं करायचं याचीच संपूर्ण ब्लूप्रिंट पाहणार आहोत. आपण या 5 सोप्या टप्प्यांमधून जाणार आहोत. एका साध्या कल्पनेपासून ते पहिल्या कमाईपर्यंतचा प्रवास नक्की कसा करायचा हेच आपण समजून घेणार आहोत. चला तर मग आपल्या प्रवासाची सुरुवात करूया पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यापासून, पॅसिव्ह इन्कम. याच्या मागची जी मेन आयडिया आहे ना, ती अगदी सोपी आणि जबरदस्त आहे. एकदा तयार करा आणि कायमस्वरूपी विका. बघूया हे नक्की कसं काम करतं. आपल्यापैकी खूप जणांना हा प्रश्न पडतो की घर बसल्या आपल्या वेळेनुसार काम करून खरंच चांगली कमाई करणं शक्य आहे का? याचं उत्तर आहे हो, 100% शक्य आहे. आणि त्यासाठी डिजिटल प्रॉडक्ट्स हा एक खूप चांगला मार्ग आहे. महिन्याला 10,000 रुपये, तेही फक्त एका डिजिटल प्रॉडक्टमधून? खरंच शक्य आहे? हो. जरा विचार करा, जर 99 रुपयांचं एक प्रॉडक्ट तयार केलं तर महिन्याभरात फक्त 100 ग्राहक शोधायचे आहेत. आणि खरं सांगायचं तर हे टार्गेट आरामात पूर्ण होऊ शकतं. खरी गंमत याच कल्पनेत आहे. मेहनत फक्त एकदाच करायची. म्हणजे एखादं ईबुक बनवायला काही तास लागतील, पण त्यानंतर होणारी प्रत्येक विक्री हा निव्वळ नफा असतो. ना पॅकिंगचं टेन्शन, ना शिपिंगची झंझट, काहीच नाही. ठीक आहे, तर आता आपण हे समजून घेऊया की हे डिजिटल प्रॉडक्ट्स म्हणजे नेमकं काय आणि कमीत कमी गुंतवणुकीत जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा मार्ग ते कसे बनू शकतात. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर डिजिटल प्रॉडक्ट म्हणजे अशी कोणतीही डिजिटल फाईल जी विकता येते. मग ते एखादं PDF ईबुक असेल, कंटेंट क्रिएटर्ससाठी व्हिडिओ स्क्रिप्टचा बंडल असेल किंवा अगदी विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाच्या नोटसुद्धा असू शकतात. डिजिटल प्रॉडक्ट्स का निवडावेत याची कारणं खूपच स्पष्ट आहेत. एकदा बनवल्यावर त्याला परत बनवायचा खर्च 0 असतो. म्हणजे प्रत्येक विक्रीवर 100% नफा. हे काही तासात बनून तयार होतं आणि ग्राहकांना त्याची डिलिव्हरीसुद्धा ऑटोमॅटिकली होते. याचाच अर्थ आपण तयार केलेलं प्रॉडक्ट 24 तास विकलं जाऊ शकतं. यात किती संधी आहेत बघा. मराठी कंटेंट क्रिएटर्सना नेहमीच नवीन कल्पनांची गरज असते. अशा वेळी 100 यूट्यूब स्क्रिप्ट आयडियाज असलेलं ईबुक किंवा तयार स्क्रिप्ट टेम्पलेट्स त्यांच्यासाठी किती उपयोगी ठरतील? पण आता खरा प्रश्न येतो, हे सगळं तयार कोण करणार? जर आपण लेखक किंवा डिझायनर नसू तर? आणि इथेच आपलं सिक्रेट वेपन म्हणजेच ChatGPT मदतीला येतं. चला बघूया याचा वापर करून एक भारी प्रॉडक्ट कसं बनवायचं. ChatGPTकडून चांगलं काम करून घेण्यासाठी त्याला स्पष्ट सूचना द्याव्या लागतात. त्यासाठी हा ROCAS फॉर्म्युला एकदम सोपा आहे. R म्हणजे रोल, O म्हणजे ऑब्जेक्टिव्ह, C म्हणजे कॉन्टेक्स्ट, A म्हणजे ॲक्शन आणि S म्हणजे स्टाईल. ही खरं तर AIशी बोलण्याची एक सोपी पद्धत आहे. हे बघा, हा एक परफेक्ट प्रॉम्प्ट आहे. यात ROCASचे सगळे घटक आहेत. अशा स्पष्ट सूचना दिल्या की ChatGPT एका एक्सपर्टसारखं उत्तम दर्जाचे ईबुक काही मिनिटांमध्ये लिहून देऊ शकतो. आता लिखाण तयार झालंय, पण ते दिसायलाही भारी पाहिजे ना? त्यासाठी कॅनव्हासारखं एक फ्री आणि सोपं टूल आहे. तिथे हजारो रेडीमेड टेम्पलेट्स असतात. ते वापरून एक आकर्षक डिझाईन बनवा आणि आपलं प्रॉडक्ट PDF स्वरूपात विकायला तयार करा. चला, प्रोडक्ट रेडी आहे. आता पुढचा आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे विक्री. आपलं हे डिजिटल दुकान ऑनलाईन कुठे सुरू करायचं? त्यासाठी काही खूप चांगले प्लॅटफॉर्म्स आहेत. इथे आपल्यासमोर 2 मुख्य पर्याय आहेत, गमरोड आणि Etsy. गमरोडवर अकाउंट फ्रीमध्ये बनतं आणि आपण डायरेक्ट आपल्या सोशल मीडियावरून लिंक्स शेअर करून विक्री करू शकतो. दुसरीकडे Etsy आपल्याला लाखो ग्राहकांची एक तयार बाजारपेठ देतं. आपली स्ट्रॅटेजी काय आहे यावर निवड अवलंबून आहे. ओके, आता आपण शेवटच्या आणि माझ्या मते सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. फक्त प्रॉडक्ट बनवून विकणं पुरेसं नाहीये. त्यात सातत्यपूर्ण यश मिळवण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. यशासाठीची ही काही सूत्र आहेत ती एकदम लक्षात ठेवा. एक विशिष्ट विषय निवडा. किंमत अशी ठेवा की लोकांना जास्त विचार करावा लागणार नाही, जसं की 99 रुपये. मार्केटिंगसाठी सोशल मीडियाचा, विशेषतः रील्सचा वापर करा. एक छोटं ध्येय ठेवा, म्हणजे पहिल्या महिन्यात 100 विक्री. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सातत्य ठेवा. हे एक साधं पण खूप शक्तिशाली वाक्य आहे. बरेच जण उत्साहाने सुरुवात तर करतात, पण काही दिवसांतच सोडून देतात.
खरं यश त्यांनाच मिळतं जे सुरुवात करतात आणि मग टिकून राहतात. तर मग आता प्रश्न असा आहे की ही सगळी माहिती ऐकल्यावर मनात पहिल्या डिजिटल प्रोडक्टची कोणती कल्पना येत आहे? ई बुक, प्लॅनर की अजून काहीतरी वेगळं? विचार करा, कारण प्रत्येक मोठ्या प्रवासाची सुरुवात एका छोट्याशा पावलानेच होते.